शहारा श्वास का तू हवेशी तुला तू हे काय घडले शहारा श्वास का तू हवेशी तुला तू जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचं लाडका भावाचं युट्यूब चॅनलवर आणि ते एटिंगवर लेखानं आणि इंटरेस्टिंग मध्ये. तर फायनली मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त. हे नव्याने काय या सॉन्ग वरती आज व्हिडिओ आपण बनवलेलं आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक करते नाही करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन प्लॅनच आला सर आपल्या वेदांत एटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग एडिटिंग शिकवत असतो. तर सोबतच मित्रांनो ॲडच लागणारं मटेरियल आहे म्हणजे आलेट मशीनचं बेटमार्क आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे आपलं टेलिग्राम चॅनल आपलं जे आलेट मशीन ॲप आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून आपण डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो राईने वेळ घालवतो आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आहे ना 2 ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. तर एका ॲप्लिकेशनचं नाव आहे अलर्ट मशीन, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. आणि दुसऱ्या ॲपचं नाव आहे कॉलेज मेकर, ते आपल्याला आहे ना प्ले स्टोरवरून घ्यावं लागेल. तर ते घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आहे ना प्ले स्टोरमध्ये यायचं आहे. तर ते प्ले स्टोरमध्ये आल्यानंतर ते सर्चवरती येऊन ते सर्च करायचं कॉलेज मेकर. सर्च केल्यानंतर ना आपला मोबाईलचा डाटा ऑन असणं गरजेचं आहे. तर थोडंसं वर आल्यानंतर ते कॉलेज मेकर नावाचं हे फोटो एडिटर नावाचं एक ॲप दिसेल. याला 100 मिलियन जणांनी डाउनलोड्स केलेलं आहे. तर याला आपण डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर ना इथे सगळ्यात पहिल्यांदा इथे आता कॉलेजवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपल्याला 8 फोटो सिलेक्ट करायचे. कोणते देखील 8-9 फोटो सिलेक्ट करून नेक्स्ट वरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता आपल्याला एक ॲड दिसेल ते ॲड डिलीट करून ते रेशोवरती येऊन 9:16चा रेशो सिलेक्ट करून इथे लेआउट्समध्ये यायचे. त्यानंतर ना आपला कोणता लेआउट पाहिजे ना ते सिलेक्ट करून घ्यायचं आपल्या मनमर्जीने. त्यानंतर ना आता आपल्याला फोटोज ॲडजस्ट करायचे. तुम्हाला जसं हवं तसं 2 बोटांनी असं मोठं करून ते सेट करू शकता आपण. तर कुठला फोटो चांगलं बसला नाही तर ते बसू शकता. त्यानंतर ना आता इथे नेक्स्ट वरती क्लिक करायचं म्हणजे ते बरोबरच्या ऑप्शनवरती. त्यानंतर ना सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर ना हा फोटो जो आहे तो सेव्ह होऊन जाईल आपल्या गॅलरीमध्ये. तर मित्रांनो आता आहे ना आपल्या अलर्ट मिशनचं काम आता करायचं आहे. तर कॉलेज मेकरचं काम जे आहे तो झालेलं आहे. तर फोटोला आपण कॉलेज करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ना अलर्ट मिशनचं काम करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला अलर्ट मिशन ॲप डाउनलोड करायचं आपल्या टेलिग्राम चॅनलवरून. त्यानंतर ना आपला बेटमार्क आहे तो इम्पोर्ट करून घ्यायचे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर बेटमार्क इम्पोर्ट करण्यासाठी आहे ना आपल्याला अलर्ट मिशन ॲप डाउनलोड करायचं सगळ्यात पहिल्यांदा. त्यानंतर ना आता त्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ना अलर्ट मिशनमध्ये आपोआप जो तो बेटमार्क इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल. तर तुम्ही इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर ना इम्पोर्ट होऊन जाईल. तर आता मी आपला प्रोजेक्ट जो आहे तो कसा आहे तो दाखवतो. तर अशा पद्धतीने आपला प्रोजेक्ट आहे. जर तुम्ही व्हिडिओ जरा स्किप न करता पाहिला तर समजेल, नाही तर जराही नाही समजणार. तर अशा प्रकारे आपला बेटमार्क आहे. तर तुम्हाला सगळं करायचं आहे. मी थोडं थोडं करून दिलेलं आहे, म्हणजे जास्त करून दिलेलं, फक्त तुम्हाला फोटो ॲड करायचे. तर आता ना सगळ्यात पहिल्यांदा थोडं पुढे येऊन इथे ग्रिल आर्ट नावाची जी लेअर आहे ना, या लेअरवरती क्लिक करायची. तर खाली यायचं पहिल्यांदा सॉन्गच्या वरती एक लेअर आहे ना, या लेअरवरती क्लिक करून याचा डोळा ऑन करून इथे खाली कलर अँड फिल नावाचा ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करून या नंबरवरती क्लिक करून आपला जो ग्रिल केलेला फोटो आहे ना तो ॲड करून घ्यायचे.
तर हा फोटो तर मी पहिला केलेला फोटो ॲड करतो. त्यानंतर ना वर कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ना आपला फोटो ॲड होऊन जाईल. त्यानंतर ना आता इथे थोडं पुढे यायचं, ग्रुप अँड मास्क ऑन नावाचे जी लेअर आहे या लेअरवरती येऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन त्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला कोणताही दुसरा फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो ॲड केल्यानंतर ना व्हिडिओच्या लास्टपर्यंत येऊन या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना एकदा बॅकवरती प्रेस करून या लेअरला ना खेचून खाली घ्यायचे. त्यानंतर ना या लेअरवरती येऊन मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन 3 नंबरच्या साईडच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला फोटो जो आहे तो साईड्स कमी करून घ्यायचे. त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन हे जे डोळे बंद केलेले आहेत ना ते सगळे ऑन करायचे, तर इझिली टेक्स्ट दिसायला सुरुवात होईल. तर बघू शकता मित्रांनो, एका ग्रुपचं झाले तर पुढच्या ग्रुपवरती सुद्धा असंच करायचे. साईज करून या लेअरला खाली घेतलं ना तरी देखील चालेल. तरी ते फोटो ॲड करताना ना असं शॉर्ट होतो मित्रांनो, ते एकदमच लेअर गायब होते. तर पुढच्या बेटवरती येऊन या लेअरवरती क्लिक करून या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता आता आलेलं आहे. तर आता तिसऱ्या लेअरवरती येऊन कलर अँड फिलमध्ये जाऊन 4 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करायचे. मग मी मागाच्या पद्धतीने सांगितलेल्या पद्धतीने एडिट ग्रुपमध्ये जाऊन आपला फोटो ॲड करायचे. तर आता पुढच्या लेअरवरती सुद्धा असंच करायचे. कलर अँड फिलमध्ये जाऊन 4 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून ते ब्लाइंडिंग ऑप्शनमध्ये जायचं. आता इथे 8 सेकंदवरती येऊन त्या लेअरवरती येऊन ब्लाइंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन नॉर्मलवरती सेट करायचे. मग इझिली दिसायला सुरुवात होईल. आपला फोटो ॲड करायचे फक्त तिथे. तर मी ते फोटो ॲड केले नाही. तर आता इथे ग्रुप अँड मास्क 1 वरती जायचे 10 सेकंडच्या पुढच्या ग्रुपवरती. त्यानंतर ना कलर अँड फिलमध्ये जाऊन 4 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून आपला फोटो जो तो रिप्लेस करून घ्यायचा. इथनं मी पहिल्या लेअरमध्ये कसं रिप्लेस करायचं ते सांगितलेलं. तर आता आहे ना आपल्याला इथे 2 लेअर्स आहेत, त्या 2 लेअर्समध्ये आपला फोटो ॲड करायचे. ते ग्रिलमध्ये आपला लेअर चेंज झालेलं आहे खाली, तर तिथे देखील तुमची फोटोचे म्हणजे हे आहे ना लेअर, ती ग्रिलची लेअर, या लेअरवरती सुद्धा तुमचं हे ग्रिलचा फोटो आहे ना तो रिप्लेस करून घ्यायचे. त्यानंतर ना आता इथे स्टार्टिंगला येऊन इथे याच्यावरती यायचं खाली, इथे राऊंडेड सर्कल रेक्टेंगलवरती. त्यानंतर ना इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना इथे सर्चवरती क्लिक करून ते कॉपी बॅकग्राऊंड सर्च करायचे. कॉपी बॅकग्राऊंड सर्च केल्यानंतर ना त्या ऑप्शनवरती क्लिक करून ते स्टँडर्ड सेटिंग्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना लेअरला ना एकदम वरती घ्यायचे. त्यानंतर ना आता बॅक यायचे. तर इझिली आपला बॅकग्राऊंड जो आहे तो ग्रिलचा फोटो आहे ना ते दिसायला सुरुवात होईल. तर आता आहे ना इथे आपला फोटो ॲड करण्यासाठी ते याच्यावरती क्लिक करायचे. जर तुम्हाला इथे लेअर सापडत नसेल तर इथे तुम्ही याच्यावर सुद्धा क्लिक करू शकता. त्यानंतर ना एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर ना थोडं स्टार्टिंगला येऊन ते खाली एक लेअर दिसत आहे फोटोची, त्यानंतर ना त्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन नंबरवरती क्लिक करून आपला इमेज जो आहे तो रिप्लेस करून घ्यायचे. त्यानंतर ना आपल्या इमेजला सेट करून घ्यायची. ते मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये येऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती प्रेस करून साईज लहान किंवा मोठी करू शकता. तर बघू शकता मित्रांनो झालेलं आहे. तर आता आणखी ते बाहेर आल्यावर लेअरच्या इथे दिसत नाही, तर त्यासाठी आहे ना आणखी एकदा त्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन 4 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे. मग दिसायला सुरुवात होईल. पुढच्या लेअरवर मी आता कसं सांगितलं ते सेम पद्धत ह्या लेअरवरती क्लिक करून ते करून घ्यायचं आपल्याला. पुढच्या म्हणजे ह्या थोडं पुढे आल्यानंतर इथे एक लेअर आहे, यावरती सुद्धा मागाच्या पद्धतीने करायचे. तर आता आहे ना आपल्याला इथे इमेज ॲड करायची. तिथे तर इमेज ॲड करण्यासाठी ह्या 26.1च्या बीटवरती येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला इमेज सिलेक्ट करून ते पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत ॲड करून कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून बॅक येऊन ह्या लेअरला नाही ते खाली घ्यायचं थोडंसं. इथे ह्याची लेअर आहे याची इंक इफेक्टची, त्यानंतर त्याच्या खाली आपली टेक्स्टची लेअर आहे, त्याच्या खाली आपल्या फोटोची लेअर ठेवायची. त्यानंतर इथे डोळा बंद केलेला ना ते ऑन करायचे, तर इझिली टेक्स्ट वरचं दिसायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने आता मागाच्या पद्धतीने फोटो ॲड करून घ्यायचे. फोटोच्या खाली आपल्या ग्रुपच्या खाली आपली फोटोची लेअर ठेवायची.
तर मी आता एक हे कसं ॲड करायचं ते सांगणार आहे पुढे. टेक्स्ट दिसत नाही एक एक जागी, ते त्याला ऑन करायचं कसं ते मी सांगणार आहे पुढे. जर स्किप केला तर जराही ना समजणार. तर आता या फोटोला देखील आपल्याला इफेक्ट लावायचं आहे. तर त्यासाठी लास्टच्या लेअरवरती येऊन फोटोच्या त्यानंतर याला रिप्लेस करू शकता येत ना आपण आपली इमेज. तर आता ह्या लेअरवरती येऊन इथे इफेक्ट्समध्ये जायचे, त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे, त्यानंतर बॅक येऊन ते प्रत्येक आता तुम्ही किती लेअर्स ॲड केलता ना त्या प्रत्येक लेअरला इफेक्ट्समध्ये जाऊन आहे ना 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. तर त्याने आपल्या फोटोला आहे ना इफेक्ट बसेल. तर इथे पहिल्या लेअरवरती तर आपली टेक्स्ट चांगले दिसत आहे. तर त्या पुढच्या लेअरवरती यायचे आता. त्यानंतर नाही इथे टेक्स्ट दिसत नाही, फक्त इंक म्हणजे बॅकग्राऊंडचं ते ब्लॅक शॅडो दिसत आहे. तर त्यासाठी आता ग्रुप 2 वरती येऊन एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर ते ग्रुप 3ला जो तो डोळा बंद केलेला आहे मी तो ऑन करून घ्यायचे. त्यानंतर आता बॅक यायचे. बॅक आल्यानंतर पुढे जायचं आता. तर बघू शकता मित्रांनो इथे दिसायला सुरुवात होईल आपण ऑन केल्या. तर आता पुढे यायचे. इथे पुढे दिसायला आधीपासूनच आहे, लास्टच्या तर लेअरला सगळं आहे. तर आता आहे ना अशा पद्धतीने आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक वेळेस बॅकवरती क्लिक करून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. तर इझिली आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्ह सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओला कमेंट करून की सांगा. जर तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.